नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं युनिट आहे त्यातील तिसरी पोयम 4.3 सिल्वर ही सादर करणार आहे। पेज नंबर 105 वर ही कविता आहे। माझ्याकडे इथे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पेज नंबर 105 सिल्वर, वॉल्टर दे ला मेर यांची ही कविता आहे। स्लोली सायलेंटली नाउ द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून। शून या शब्दाचा अर्थ इथं शूज असा दिलेला आहे। हळूहळू शांतपणे आता चंद्र काय करतोय तर रात्री त्याच्या पायामध्ये चंदेरी असे बूट घालून तो चालत आहे। पायामध्ये चंदेरी चांदीचे बूट घालून चंद्र शांतपणे व हळूहळू रात्री चालत आहे। दिस वे अँड दॅट शी peers and sees। आता सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज। चंद्र इथं शी हे चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे। तिथं स्त्रीवाचक सर्वनाम वापरलेलं आहे। चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्यासाठी किंवा देशासाठी सुद्धा तसंच वापरलं जातं। तर बघा, दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज। इकडं आणि तिकडं चंद्र काय करतो तर पियर्स करतोय, म्हणजे निरखून पाहतोय, बारीक नजरेने पाहतोय, निरखतोय। आणि सीज आणि पाहतोय, काय पाहतोय बघा तर सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज। चंदेरी झाडावर चंदेरी फळं लागलेली चंद्र काय करतोय तर निरखून पाहतोय, इकडं आणि तिकडं निरखून पाहतोय तो। One by one the casements catch her beams beneath the silvery thatch। thatch या शब्दाचा अर्थ छप्पर, म्हणजे गवताचं किंवा बांबूचं छप्पर। One by one the casement catch। casement या शब्दाचा अर्थ खिडक्या। casement खिडक्या, एका मागून एक खिडक्या काय करतायत तर हर बीम्स बीनथ द सिल्वरी थॅच। चंद्राची जी काही किरणं आहेत, चंद्रकिरणं बीम्स, ती एका मागून एक असे खिडक्या पकडतायत किंवा खिडक्यांवरती ती चंद्रकिरणं एका मागून एक पडतायत आणि खिडक्यांना ती चंद्रकिरणं खिडक्या पकडतायत असं इथे यांना म्हणायचं आहे। बीनथ द सिल्वरी थॅच, कुठं तर विनत म्हणजे खाली। चंदेरी जे छप्पर आहे, गवताचं छप्पर आहे, त्याच्या खाली चंद्रकिरणं पडत आहेत खिडक्यांवरती आणि खिडक्या काय करतात तर ती चंद्रकिरणं पकडतायत, त्यांना कॅच करत आहेत। काउच्ड इन हिज केनल लाईक अ डॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लिप्स द डॉग। आता काउच या शब्दाचा अर्थ विश्रांती घेण्यासाठी पहुडणे किंवा पडणे। केनल म्हणजे कुत्र्याचं घर। लॉग या शब्दाचा अर्थ लाकडी ओंडका। विथ पॉज ऑफ सिल्वर, पॉ म्हणजे पंजे। तर बघूयात, काउच इन हिज केनल लाईक अ लॉग म्हणजे जसा लाकडाचा ओंडका पडलेला असतो त्याप्रमाणे कुत्रा त्याच्या घरामध्ये विश्रांती घेण्यासाठी पडलेला आहे। आणि त्याचे जे पंजे आहेत ते कसे आहेत, पॉज ऑफ सिल्वर स्लिप्स द डॉग। त्याचे पंजे हे सुद्धा चंदेरी आहेत आणि असा हा चंदेरी पंजे असलेला कुत्रा झोपलेला आहे आपल्या घरामध्ये। लाकडाचा ओंडका ज्याप्रमाणे पडलेला असतो त्याप्रमाणे तो विश्रांती घेत पहुडलेला आहे।
मला वाटतं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. फ्रॉम देअर शॅडोई कोट द व्हाईट ब्रिस्ट पीप ऑफ डव्स इन सिल्वर feathered sleep. From their shadowy coat. आता कोट या शब्दाचा अर्थ स्मॉल शेल्टर फॉर बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांच्यासाठी केलेला छोटासा निवारा. शॅडोई या शब्दाचा अर्थ अंधारी, अंधुक असलेलं किंवा सावलीमध्ये असलेलं. ब्रेस्ट म्हणजे छाती, पीप म्हणजे डोकावणे, फेदर्ड पंख असलेले. तर बघा, तर आपल्या अंधुक किंवा अंधारलेल्या अशा खुराड्यांमधनं चंदेरी पंख असलेली कबुतरे झोपलेली आहेत आणि त्यांची छाती आहे, ब्रेस्ट दिलेला आहे छाती अनेक कबुतरांची. ती काय करते तर ती त्यांच्या अंधुकशा अंधारलेल्या सावलीत असलेल्या खुराड्यातनं त्यांची छाती काय करते तर बाहेर डोकावते. म्हणजे त्या खुराड्यांमध्ये ते बर्ड्स आहेत, डव्स आहेत, कबूतर आहेत आणि अनेक कबूतर आहेत आणि ते तिथं त्यांचे चंद्रप्रकाश सुद्धा त्यांच्या पंखांवरती पडलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा चंदेरी दिसत आहेत आणि ती झोपलेली आहेत. पण त्यांच्या पुढचा भाग जो छातीचा तो मात्र त्या खुराड्यातनं बाहेर डोकावतोय असं इथं कवीला म्हणायचं आहे. खुराड्याच्या बाहेर तो दिसतोय असं त्याला त्यांनी डोकावते छाती असं तिथं म्हटलेलं आहे. अ हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आई. हार्वेस्ट माऊस म्हणजे शेतातील उंदीर. गोज स्कॅम्परिंग म्हणजे इकडून तिकडं पळणे किंवा बागडणे. क्लॉज म्हणजे नखे. तर बघा, शेतातला उंदीर हा इकडून तिकडं आपल्या चंदेरी नख आणि चंदेरी डोळ्यांसह इकडून तिकडे पळत आहे, बागडत आहे. म्हणजे इथं सिल्वर चंद्राचा जो चंद्रप्रकाश आहे चंदेरी रंगाचा तो या उंदराच्या नख्यांवरती आणि डोळ्यांवरती पडलेला आहे, त्यामुळं ते सुद्धा चंदेरी दिसत आहेत. आणि म्हणून कवीने इथं असं म्हटलेलं आहे की शेतातला उंदीर सुद्धा काय करतो तर इकडून तिकडं पळत आहे, बागडत आहे आणि त्यांचे नख आणि डोळे सुद्धा कसे आहेत तर चंदेरी डोळ्यांसह तो इकडून तिकडं पळत आहे. यापुढं अँड मूलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. आता मूलेस या शब्दाचा अर्थ स्टील किंवा मोशनलेस म्हणजे स्थिर, स्तब्ध, गती विना. ग्लीम म्हणजे चमकणे. रीड्स या शब्दाचा अर्थ वेळू, जे पाणथळ अशा ठिकाणी पाण्याच्या म्हणजे उथळ पाणी आहे तिथं त्या वनस्पती, पानवनस्पती ती उगवली असं वेळू किंवा बोरू असं म्हटलं जातं. तर बघूयात आपण. तर अँड मूलेस फिश इन द वॉटर ग्लीम. आता जो स्तब्ध असलेला, स्थिर असलेला जो मासा आहे तो पाण्यामध्ये चमकतोय. कशासोबत तर सोबतच तिथं सिल्वर रीड इन द सिल्वर स्ट्रीम म्हणजे चंदेरी प्रवाहामध्ये चंदेरी असा वेळू आहे, बोरू आहे आणि तिथंच हा मासा स्थिरपणे, स्तब्धपणे तिथं थांबलेला आहे आणि तो सुद्धा चमकतोय. म्हणजे मित्रांनो, इथं चंद्रप्रकाश हा चंदेरी रंगाचा पडलेला आहे आणि यामुळं प्रत्येक गोष्ट ही चंदेरी आहे असं इथं कवीनं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, अगदी सुरुवातीपासून जर बघायचं म्हटलं तर अगदी हळुवारपणे, शांतपणे चंद्र काय करतोय तर चंदेरी बूट घेऊन हळुवारपणे, शांतपणे रात्रीचा चालत आहे. तो इकडं पाहतोय आणि तिकडं पाहतोय, निरखून पाहतोय. काय पाहतोय तर चंदेरी झाडावरती चंदेरी फळं लागलेली आहेत तो ते पाहतोय. त्याचे जी काही चंद्रकिरणं आहेत ही
चंदेरी छप्पराच्या खाली ज्या खिडक्या आहेत त्याच्यावरती ती चंद्रकिरण पडत आहेत आणि त्या खिडक्या काय करत आहेत तर त्या चंदेरी चंद्रकिरणांना त्या पकडत आहेत किंवा त्या कॅच करत आहेत. आता तिथंच ज्याप्रमाणे लाकडाचा एखादा ओंडका पडलेला असावा त्याप्रमाणे आपल्या चंदेरी पंजासह कुत्रा काय करतोय तर आपल्या घरामध्ये त्याचं जे काही कुत्र्याचं जे घर आहे केनल आहे त्याच्यामध्ये तो काय करतोय तर विश्रांतीसाठी तो तिथं पहुडलेला आहे पडलेला आहे. सोबतच जी कबुतरं आहेत जी त्यांच्या खुराड्यांमध्ये आहेत त्यांच्यावरती सुद्धा चंद्रप्रकाश पडलेला आहे आणि त्यामुळं त्यांची पंख सुद्धा चंदेरी दिसत आहेत आणि त्यातनंच त्यांची जी छाती आहे ती छाती बाहेर डोकावतोय त्यांच्या खुराड्याच्या बाहेर असं इथं कवीने म्हटलेलं आहे. त्यापुढं जो शेतातला उंदीर आहे तो सुद्धा आपल्या चंदेरी नखांसह आणि चंदेरी डोळ्यांसह इकडून तिकडं बागडत आहे पळत आहे. आणि शेवटी मग असं म्हटलेलं आहे की स्थिर स्तब्ध असा मासा हा पाण्यामध्ये चमकतोय आणि तिथंच सोबतच तिथं काय आहे तर चंदेरी प्रवाहामध्ये चंदेरी वेळू आहे आणि चंदेरी प्रवाहातल्या चंदेरी वेळूमध्ये हा स्थिर स्तब्ध असलेला मासा सुद्धा चमकत आहे. वॉल्टर डी ला मॅर यांची ही कविता आहे. मला वाटतं तुम्हाला ही निश्चितच आवडलेली असेल. जाता जाता एक सांगेन की चंद्राचा चंदेरी चंद्रप्रकाश हा सर्वत्र पडल्यामुळं कवीला जेही काय दिसतंय ते सगळं चंदेरी दिसतंय असं इथं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो.